हॅलो नमस्कार राम राम मंडळी, आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहे कोकणातल्या खूप सुंदर अशा सुरगड किल्ल्यावरती. किल्ल्याला जाणारा रस्ता, वरती असणारे खूप सारे ऐतिहासिक अवशेष, यामुळे हा किल्ला अगदी इथला एक वेगळा किल्ला म्हणून आपल्याला जाणवतो. तर या किल्ल्याला आता आपण चाललो आहे, अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे, जंगलात आहे, खूप सुंदर अशी वाटे किल्ल्याला जाणारी. तर या किल्ल्याला यायचं कसं, तुम्ही साधारणतः महाडवरून किंवा कुठूनही आले तर आपण कोलाडवरून पुढं आल्यानंतर घेरा सुरगड म्हणून आहे, किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे घेरा सुरगड. तुम्ही जर डायरेक्ट गुगल मॅपवरती सुरगड लावलं तर ते तुम्हाला दुसऱ्या साईडला घेऊन जातं. येताना किल्ल्याच्या पायथ्याला मॅपवरती झूम केलं तर तुम्हाला ट्रेकिंग स्टार्ट पॉईंट म्हणून आहे, तिथे गेल्यानंतर तुम्ही ते लोकेशन लावलं तर एकदम आरामात गावात येता. गावात आल्यानंतर किल्ल्याला वरती जायची वाट आहे. तर चला तुम्हाला हा किल्ला दाखवतो. किल्ला खूप सुंदर आहे, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. तुम्ही अजिबात नाराज होणार नाहीत याची गॅरंटी देतो. तर चला किल्ला तुम्हाला पुढे दाखवतो. किल्ल्याला यायचं कसं, किल्ल्यावरती काय अवशेष येतात ते सगळं दाखवतो. चला बघूया ब्लॉग पुढे. पहाटे 4 वाजताच घरून निघून तामिनी घाट उतरलो आहे आणि तामिनी घाट उतरल्याच्या नंतर कोलाडकडे जाताना सनराईज मिळाला आहे. ही बघा, ही आपली सह्याद्रीची रेंज समोर दिसते आहे आणि सूर्य इकडून येतो आहे. लोकेशन बघा कसं आहे, हळूहळू हळूहळू तिथून सूर्यावरती येतो आहे. आणि हे इकडचं कोकणातलं गाव. इकडच्या साईडला जर बघितलं सुधागड आपल्याला इकडं पाठीमागे दिसेल, त्याच्या पाठीमागे तैलबाईला पण आहे आणि घनगड पण आहे इकडं दिसतोय. आणि हा तामिनीचा जे पलीकडचा डोंगर आहे त्याच्यातून येणारा सनराईज. आपण गोवा हायवेने आलो की घेरा सुरगड गावात येतो. साधारणतः हायवेपासून 3-3.5 किलोमीटरचं अंतर आहे. इथे गावात आलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथं. इथं गाडी लावायची. किल्ल्याचा माहितीदर्शक बोर्ड पण आहे इथे. इथं आपल्याला पार्किंगची सोय आहे. इथं गाडी लावून आपल्याला इकडच्या साईडला किल्ला आहे त्याच्यावरती जायचं आहे. इथं महाराजांची सुंदर मूर्ती आहे आणि इथं किल्ल्याविषयी माहिती पण दिलेली आहे. आपण इथं महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारून आलो ना की इथली वाट आहे की आपल्याला खाली किल्ल्याकडे घेऊन जाते. हे काका आहे, त्यांच्याकडे नाव नोंदवा, त्यांचा नंबर घ्या इमर्जन्सीसाठी, आणि इथून ही अशीच पायवाट आपल्याला खाली किल्ल्याकडे घेऊन जाते. चला आता इथून पुढे आपण ओढा क्रॉस केला की जंगलात जातो. जाऊया पुढे किल्ल्याकडं. किती वेळ जातो किल्ल्यावर जायला? आता अर्धा तास लागेल तुम्हाला. अर्ध्या तासात असाच रस्ता आहे ना चांगला. तुम्ही इकडे खाली शेतात का? खाली शेत आहेत का? हो, चारा नाही, हे गवत आणायला जाते. हा हा. आपण शेतांना तार कंपाऊंड करतो. इथे कंपाऊंडिंगची पद्धत बघा कशी आहे. याच्यातून अक्षरशः म्हणजे कशाला शिरता येणार नाही. पूर्ण काटेरी झाडं येतात आणि अशी दोन्ही बाजूने, शेताच्या बाजूने फक्त लावून द्यायचं. एकदम कडक कंपाऊंड. मध्ये आलं की आपल्याला हा पूर्ण सुरगाडाचा आहे दिसतोय परिसर. ही इकडच्या बाजूने वाट वरती जाते. मस्त सूर्यनारायण आलेले येतात. इथल्या खिंडीतून आपण वरती जातो तिकडे, आणि हा पूर्ण सुरगाडाचा एरिया. फिरून पण एक वाट जाते, ती माहिती नाही आहे. मधल्या वाटेने जाऊया आपण. या जंगलातून आता आपल्याला पुढं जायचं आहे. मध्ये बोर्ड लावलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे रस्ता चुकायचा काही प्रॉब्लेम नाही आहे. गावातून साधारणतः एक 4-5 मिनटंच आपण चालत आलो की हा ओढा लागतो. या ओढ्यातून आपल्याला क्रॉस करून इकडे जावं लागतं. पावसाळ्यात मस्त इथून पाणी वाहत असेल. इथून हे असं इकडच्या बाजूने वाट वरती जाते. इथं मस्त एक पाण्याची विहीर आहे, समोर किल्ला, ही इकडून येणारी वाट. हा ओढा छान आहे खूप. ओढा क्रॉस करून पुढं आलं की खूप सुंदर अशी जंगलातली वाट आहे. हा पाठीमागे झाडं जर बघितले तर खूप मोठे मोठे झाडं आहेत, आंब्याची वगैरे झाडी आहे. आणि जंगलातली वाट आहे. पायवाटसुद्धा थोडीशी चांगली, थोडीपेक्षा खूप एकदम चांगली मळलेली वाट आहे. अगदी कुठंच चुकण्याचं नाही आहे. जिथं तिथं स्थानिक ज्या संस्थेने येतात त्यांनी बोर्ड लावलेले येतात किल्ल्याला जायची वाट, त्यामुळे रस्ता कुठंच चुकत नाही आहे. पावसाळ्यात आला तर किल्ला खूपच सुंदर असेल.
पण अगदी तुम्ही उन्हाळ्यात जरी आला तरी काय एवढा हे नाही आहे. तुम्ही नक्कीच इथं खूप चांगलं काय बघू शकता. अगदी ऑल वेदरमध्ये तुम्ही या किल्ल्याला येऊ शकता. आणि चढण पण अशी जास्त नाही आहे, त्यामुळे अंगावर येणारी अशी चढण नाही आहे. चला अजून बघूया पुढं. तर साधारणतः आपण या रस्त्याने अर्धा तास चालत आलो आहे. अर्धा तास चालल्यानंतर आपल्याला इथे एक मोकळं पठार मिळतं. एका बाजूला आपल्याला किल्ला दिसतोय समोर आणि खालच्या बाजूला गाव दिसतंय. तर आता आपण इकडून बघितलं, खालचं गाव आहे समोर. तिथे गाडी लावून आपण चालत आलो याकडे, या जंगलातून चालत आलो. खाली ओढा पार केला, ओढा पार करून इथं आलो की हे मोकळं पठार लागलं. या पठारातून आता आपल्याला सरळ वरती दिसतोय त्या सुरगडाच्या कातळ भिंती. तर आपण इकडच्या बाजूने जाणार आणि मधून आपल्याला वरती जायची वाटे. चला वरती जाऊन बघूया. किल्ला एकदम रांगट दिसतोय, एकदम कडक. चला वरती जाऊन बघू. या पाठीमागच्या जंगलातून आपण एक 5-10 मिनटं चालत आलो की आपल्याला एक टी पॉईंट लागतो. म्हणजे इथून आपल्याला एक वाट इकडं मंदिराकडे जाते किंवा दुसरा जो बाजूचा रस्ता आहे तिकडे जाते आणि ही दुसरी वाट आपल्याला मधल्या गळीतून वरती घेऊन जाते. आता इथे बघितलं ना आपण, तर इथे हा पॉईंट आहे. इकडे सरळ मंदिर आहे, अंसाई माता मंदिर आणि मारुतीचं मंदिर आहे. आणि इथून ही वाट वरती जाते. इकडच्या बाजूने जाऊ शकता पण फिरून जावं लागतो खूप. आणि हा जो मधला रस्ता आहे हा आपल्याला डायरेक्ट किल्ल्यावरती घेऊन जातो. इथे हा किल्ल्याचा नकाशा दिलेला आहे पूर्ण. आता आपण बघितलं तर इथून आलेलो होतो आपण, या बाजूने इथे येऊन आता इकडे पोचलो. एक मारुतीचं मंदिर पाठीमागं गेलं. हा पॉईंट, इकडं अंसाई माता, इकडे तोफ आहे आणि हा वरती घेऊन जाणारा रस्ता. आता इथून वरती गेल्यानंतर आपण हा पूर्ण किल्ला फिरू. तर आता इकडे वरती न जाता आपण आधी इकडच्या बाजूला जाऊ. खाली एक मारुतीचं शिल्प आहे, खूप सुंदर शिल्प आहे. आधी ते मारुतीचं शिल्प बघू आणि मग जाऊ. आता इकडच्या बाजूला बघितलं, इथं बोर्ड पण दिलेला आहे आपल्याला. पुढं अंसाई मातेचं मंदिर आहे. त्या बोर्डपासून खाली इकडच्या बाजूला मारुतीचं शिल्प आहे. चला आधी तिकडे जाऊ. फक्त 2च मिनिटात चालत आलो आपण की आपल्याला इथं हा कड्याच्या बाजूलाच खूप सुंदर अशी मारुतीची मूर्ती आहे. मूर्ती बघा फक्त ही. एकदम पाठीमागच्या बाजूला खाली जंगल आहे आणि खाली कडा आहे आणि तिथं ही मारुतीची मूर्ती. आपण रस्त्याने जर पाहिलं ना, काही ठिकाणी आपल्याला हे वन विभागाने असे आडवे बांध घातलेले दिसतात. तर ते बांध घालायच्या मागचं लॉजिक काय असतं, आता जर इथं बघितलं ना तुम्ही, तर हे बघा वरून येणाऱ्या पाण्याने ना पूर्ण गळ पाडली आहे ही. आता जर हा बांध घातला नाही तर ही गळ अजून मोठी होईल आणि दरवर्षी इथली खूप सारी माती वाहून येईल. जमिनीची धूप होते. हे बघा या झाडांच्या खालची पूर्ण माती वाहून चालली आहे आणि इथं एक मोठा ओढा पडेल. पण हे जर रोखायचं असेल तर ही अशी बांध घालायचा. आता इथून वरून येणारी माती या पूर्ण बांधाला राहील आणि खालती पण जाणार नाही. त्यामुळं ही परत इथली जमीन स्टेबल होईल. तर हे खूप मस्त काम केलं जातं आहे आणि असं बऱ्याच ठिकाणी केलं पाहिजे. इकडून आपण मारुतीच्या मूर्तीकडून चालत आलो. इथे एक तोफेचा बोर्ड दिसतोय. वरती आहे का शोधू आता आपण तोफ इकडे. शेवटी आपल्याला पुढे आल्यानंतर तोफ दिसली आहे.
आता आपण इकडचं मारुती मंदिर बघितलं, इथल्या खालच्या बाजूचं पुढचं अनसाई मातेचं मंदिर बघितलं आणि तोप बघितली. ते बघून परत आपण या वाई पॉईंटला आलो. आता इथून ही वाट किल्ल्यावरती जाते, या मधल्या वाटेने जाऊ. ते बघितलं अशा वाटेत खूप सारे बोर्ड दिसतील जे आपल्याला किल्ल्याकडे जायचा रस्ता दाखवतील. एकदम जंगलातली वाट आहे ही. वरची झाडं खूप सुंदर आणि खूप मोठी येतात. हा समोर किल्ल्याचा कातळ आहे आणि इथून वरती गेलं की ह्या दोन गाडींच्या मधून वरती जाणार ती थरारक अशी वाट आहे. आता एकदम थरार आहे पुढं, नक्की बघा आता मजबूत. इथून खालून आपण चालत आलो की वरती ही जी खिंड आहे ही ती खिंडीतली थरारक वाट. आपण इथे जातो आणि इथून वरती चढायची वाट आहे आपली. ही तो तिथून चाललेला आहे, तिथे दोरी लावलेली, तिथून वरती जायचं आहे आता आपल्याला. इथं वाटत आहे ना आपल्याला हे गुहासारखं दिसलंय. वरून किल्ल्यावर जायची वाट आहे आणि मध्ये हे आपण थोडंसं आतमध्ये जाऊन बघू. अंधार खूप आहे, थोडंसं जाऊन चेक करू. हा इथला अवघड पॅच आहे. इथं आलो की आपण इथून असं वरती यावं लागतं आपल्याला या वाटेने. थोडासा अवघड आहे, पावसाळ्यात घसरडा असेल या दिवसात या रोपमुळं आपल्याला एकदम हे मिळतं. आणि तिथून वरती आलो आपण की ही वाट वरती घेऊन जाते बघा. ह्या दोन्हींच्या घळीतून अशी सरळ वाट वरती जाते. एकदम सुंदर वाट आहे. या थरारक अशा घळीतून वरती चालत आलो आपण. दोन्ही कड्यांच्या मधली आहे ही. इथून आलो की आपल्याला इथे दिसतो तो किल्ल्याचा पहिला दरवाजा. हे बघा, या घळीतच हा पूर्ण एक बुरुज रचला आहे
आणि इथे या पायऱ्या बनवल्या आहेत. इथे वरती दरवाजा सामान पण वाटतं जुने अवशेष, मोठे मोठे दगड वापरलेले त्याला. एका बाजूने या पायऱ्या ठेवलेल्या आहेत. आणि इथं बघितलं तर हे सांगते की आपल्याला इथं काहीतरी दरवाजाचा असेल. हे वरती लाकडासाठी बनवलेल्या जागा, इथे वयाची बनवलेली पायरी सामान, असं वरती दरवाजा असेल याचा पूर्ण. या घळीतून चालत आलो आता आपण आणि किल्ल्यावरती पोचलोच जवळपास. इकडे किल्ल्याचा काय भाग आहे आणि इकडे, आणि इथं पोचल्यानंतर सगळ्यात सुंदर जर काय पार्ट असेल ना, हे बघा हे हनुमानाचं मंदिर आहे आणि इथली हनुमानाची मूर्ती आहे. एवढी सुंदर मूर्ती आहे नाही, या मूर्तीच्या जवळ जाऊन बघा. कुठल्या तरी एका राक्षसावरती पाय दिलेला आहे आणि हनुमान बघा फक्त. तर तिथून पुढं ही वाट आता आपल्याला किल्ल्यावरती घेऊन जाते. आता आपल्याला वरती जाऊन पूर्ण किल्ला फिरायचा आहे. साधारणतः सकाळचे 9:30-10 वाजलेले येतात. पण आता जवळपास मार्च संपत आलेला आहे आणि गरमी, कोकणातली ह्युमिडिटी पूर्ण अंगातून घाम काढते आहे. एकदम असं ऊन तापलेलं आहे सध्या, डोक्यावरती तापायला सुरुवात झालेली आहे. आणि तिथून आता आपण वरती जातोय. इकडं जाताना इकडच्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे समोर, इकडे खाली, आपण ते पण नंतर बघू. या मधल्या घळीमुळे किल्ला 2 भागात डिवाईड झालेला आहे. या घळीतूनच वाट आहे तिकडून येणारी आणि इथे मोठी भिंत रचून घळ बंद केलेली आहे. तिकडच्या बाजूला किल्ल्याचे थोडेसे अवशेष आहेत. तिथे खूप मोठं पाण्याचं टाकं आहे, त्याच्यात पाणी पण आहे. आणि तिथून आपल्याला इकडच्या बाजूलाही जाणारी वाट. खाली समोर प्रदूषणामुळे आपल्याला जास्त दूरचं दिसत नाही आहे, पण नदी आहे खाली आणि त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही आहे आता जास्त. जसं आपण किल्ल्याला वरती येतो माथ्यावरती, तसे आपल्याला फक्त घरांचे चौथरे दिसतात खूप सारे. इकडे बघा, इथे वरती कुठेही जा सगळ्या बाजूला घरांचे चौथरे दिसत आहेत. ही किल्ल्याची फक्त सुरुवात आहे. वरती गेल्यावर तर खूप सारे बांधकामाचे अवशेष दिसत आहेत. आणि इथून आपण जसं पूर्वेच्या बाजूला येतो तशी आपल्याला सह्याद्रीची रेंज दिसते. अगदी आपल्याला तामिनी घाटापासून तर तैलबायलापर्यंतचा सगळा परिसर इकडून दिसतोय. तामिनी घाटाच्या पलीकडचा धुक्यामुळे दिसत नाही आहे. इकडच्या बाजूला तामिनी घाट आहे आणि हा पूर्ण परिसर. समोर जर इकडच्या बाजूला बघितलं तर समोर आपल्याला सुधागड दिसतोय. सुधागडाच्या पाठीमागे तैलबायला पण दिसतोय आणि इकडे घनगड किल्ला. हा सगळा परिसर आणि ही सह्याद्रीची रांग पूर्ण दिसते यातून आपल्याला. माथ्यावरती परत पुढं आपल्याला ही दिसणारे चौथरे. झाडं पूर्ण वाळून गेलेली येतात, पण त्यांची खोडं सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. इथं आलं तर हे मंदिर वगैरे असेल कदाचित, मंदिर आहे कुठलं तरी. इकडच्या बाजूने बघू आता आपण. महादेवाची पिंड आहे बघा इथे आणि काही मूर्त्या पण येतात. त्याला वरती चढायची वाट कुठल्या बाजूने माहिती नाही. इथे बघा त्या मूर्त्या किती सुंदर कोरलेल्या आहेत समोरच्या. महादेवाची पिंड इथे आणि त्या मूर्त्या. पुढे खूप मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. कदाचित ही याच्यावरचा किल्लेदाराचा वाडा म्हणू शकतो आपण, किंवा सदर वगैरे असू शकते. हा पुढचा भाग आहे त्याचा. इकडून पायऱ्या, मोठा वाडा आहे. जेव्हा हा वापरात असेल तेव्हा खूप सुंदर असेल. आता आतमध्ये आलो तर आपण पूर्ण भग्न अवस्थेत आहे. इकडे बघा वरून छप्पर वगैरे असेल, भिंती सुरक्षित असतील, इथले निगराणी राखली जात असेल तेव्हा खूप सुंदर असेल. इकडच्या बाजूने एखादी खिडकी असेल, त्याचा पूर्ण चौथरा दिसतोय. पुढे आल्यावर ही एक वास्तू दिसते आपल्याला. तेव्हा अशी खुर्ची समान आहे का एखाद्या मंदिराचं आहे काय माहिती नाही आहे, पण एखादा खुर्ची किंवा काहीतरी असेल असं आहे. एखाद्या राजेशाही थाटातलं किंवा कदाचित एखाद्या मंदिराचाच हे सुद्धा असू शकतं, काय माहिती नाही. किंवा आता असं रचल्यामुळं आपल्याला तशी रचना वाटते आहे, पण खूप सुंदर वाटतंय हे. एकदम अशा डोंगरात
इथे राजेशाही थाटात. पुढं आल्यानंतर किल्ल्यावरची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथली खूप सुंदर अशी पाण्याची टाकी. आता इथे बघा हे किती सुंदर पाण्याचं टाकं कोरलेलं आहे. हा पूर्ण तिथे खडक खोदून इकडचं टाकं आहे दुसरं आणि इकडच्या बाजूने बांधलेलं आहे त्याला. एकदम सुंदर बनवलेलं आहे हे. आणि पाणी साठा बघा कित्येक वर्ष याची डागडुजी झालेली नाही आहे तरी पण याच्यात अजून पाणी मिळतं आहे आपल्याला बघायला. अजून हा खालचा परिसर बघा. किल्ल्यावरती बांधकाम जरी नसलं तेव्हा तरी किल्ल्यावरती राहण्यासाठी छप्पर उभं राहिलं जायचं. तर त्याची एक रचना इथं आहे बघा, दाखवतो. हे सगळ्या बाजूने हे जे असं केलेलं आहे ना, हे तिथे येणारं पावसाचं पाणी काढण्यासाठी. इकडे बघा हे इकडे होल आहे, इथे होल आहे किंवा इकडे होल येतात. याच्यामध्ये लाकूड रोवलं जायचं, त्या लाकडांवरती छप्पर असायचं. येणारं पाणी जे पावसाचं पडणारं साईडने सगळं बाजूंनी निघून जाईल. आता ही थोडीशी आपल्याला ओबडधोबड जागा दिसतीये, कदाचित काळाच्या ओघात इथले खडकाचे वगैरे हे निघून गेलेले असतील, पण खूप सुंदर असा इथे छप्पर असेल तेव्हा. आणि याच्या पलीकडेच थोडंसं आपण पुढं निघालो की इकडे बघा आपल्याला किल्ल्यावरची अजून खूप सारी पाण्याची टाकी बघायला मिळतात. पाण्याच्या टाक्यांची एक आपल्याला पूर्ण रेंजच बघायला मिळते. पाणी पण यांच्यामध्ये इथलं एक टाकं, इकडे सगळी ही कातळात खोदलेली येतात. आणि ह्या टाक्यांमधून जो दगड निघत होता ना, हाच दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जायचा. आता याच्यावरती पण जर बघितलं ना आपण तर इथेही हे असे होल दिसत आहेत ना, याच्यामध्ये लाकूड रोवून ही टाकीसुद्धा पूर्ण बंदिस्त केली जायची. याच्यावरती छप्पर वगैरे बांधून इथे आपण पुढं आलो, पुढं पण आपल्याला दिसतंय असं सगळ्या बाजूंनी. आणि त्याने ही टाकी बंदिस्त केली जायची. टाक्या भरल्यानंतर हे असे साईडने पाणी काढून दिले जायचे. या पाण्यातून म्हणजे त्यानंतर पडणारं पाणी, त्या पाण्यातून येणारा कचरा वगैरे सगळा इकडे निघून जायचा ही टाकी भरल्याच्या नंतर. आणि ती बंदिस्त असायची, त्यामुळे एकदम स्वच्छ आणि एकदम सुंदर पाणी राहायचं प्यायला. किल्ल्यावरचा अजून एक खूप मोठा घराचा चौथरा, इकडे हा पूर्ण घराचा चौथरा आहे. आणि सगळ्यात खास गोष्ट आपल्याला इथं दिसलेल्या आहे तोफा. हे बघा ही एक पूर्ण अखंड तोफ आहे ही. आणि इकडं हे वेगळंच काहीतरी आहे, तोफेचंच आहे पण मी अजूनपर्यंत तरी हा काय प्रकार आहे तो पाहिला नाही आहे. ती तोफ आहे, कदाचित अर्धी याला जोडलेली असावी, हा तोफेचाच भाग असेल. पण हा कसा आहे, वेगळाच आहे हा खूप, हे वेगळंच काहीतरी आहे, अजून तरी पाहिलं नव्हतं. आणि इकडच्या बाजूला हा चौथरा आहे पूर्ण. पुढं पण खूप सारं बांधकाम आहे. आता आपण तिकडच्या बाजूला जाऊया आणि पुढं बघू काय ते. हे खूप सारे चौथरे आणि इथे किल्ल्यावरती असणार आहे खूप मजबूत असा बुरुज आहे. एकदम मजबूत आहे. याची बांधकामाची शैली बघा किती सुंदर दिसतोय तो. याच्यातला चांगल्या अवस्थेतला बुरुज आणि इथं किल्ल्याची दुहेरी संरक्षणाची रचना. इकडच्या साईडचा भाग तिकडच्या बाजूने चढून येणं सोपं आहे थोडासा. शत्रू तिकडच्या बाजूने जरी आतमध्ये आला किल्ला चढून तरी पण ही दुहेरी, इकडे एक मोठा बुरुज होता गोलाकार, इकडे एक मोठा बुरुज आणि पूर्ण तटबंदी होती आणि इथे दरवाजा. आता हे पडलेलं आहे त्यामुळे आपल्याला जाणवत नाही, पण तिकडून शत्रू आतमध्ये आला, इथून शत्रूला आतमध्ये येण्यासाठी परत एक इथं दुहेरी रचना होती. दोन्ही बाजूने, इकडच्या बाजूने आणि इकडच्या बाजूने दरी आहे मोठी. तर ही तेव्हा अशी दुहेरी संरक्षणाची रचना होती. आणि इकडच्या बाजूने बघितलं तर पूर्ण बाजूने तटबंदी बांधलेली आहे. तिकडे खाली बुरुज आहे, ते पण पुढे जाऊन बघू आता आपण. तिथं शिलालेख आहे आणि शिलालेखापासून पुढं खाली आलं ना, इकडे एकदम दरी आहे खाली. आणि या दरीच्या बघा एकदम तोंडाशी इथे पाण्याचं टाकं कोरलेलं आहे. इकडच्या बाजूने अशी तटबंदी होती, तटबंदीच्या आत इथे कुठेतरी आहे पाण्याचं टाकं. आणि इथून वरती ही पूर्ण तटबंदी अशी
तर इकडच्या बाजूने थोडंसं वरती जाऊन बघू आता आपण. हा किल्ल्याचा भाग आणि ही जी अशी तटबंदी आहे ना ही पूर्ण शेवटपर्यंत आहे. इकडची बाजू सेट केलेली आहे ऑलरेडी. जर आपण इकडं बघितलं ना तर खाली खूप खोल दरी आहे इकडच्या बाजूला, ती पण या तटबंदीने बंदस्त केलेली आहे. हा किल्ल्याचा खालचा भाग आहे दरीच्या बाजूचा. समोर डोंगर आहे, त्या दोन्हींच्या मध्ये एक साधारणतः दरी आहे आणि ती छोटीशी आहे. तिथून वरती पण यायला जागा आहे. आणि इकडं बघितलं ना हा खालचा भाग, त्याच्यावरती पण खूप ठिकाणी बांधकाम आहे. आणि त्याला आणि खालच्या भागाला आणि याला पूर्ण ही जी तटबंदी बांधलेली आहे याने बंदिस्त केलेली आहे. खूप मोठी तटबंदी आहे, रुंद अशी तटबंदी आहे. आणि तिथून हे दोन्ही भाग वेगळे केलेले आहेत. इथून बघितलं तर त्या समोरच्या बाजूने तिथून खाली उतरायला अशी वाट आहे. या वाटेने आपण तिकडं खाली जाऊ शकतो. तटबंदीच्या थोडंसं खालच्या बाजूला आलं ना तर आपल्याला दिसतंय की हे किल्ल्याचे दोन्ही भाग याच्यामुळे कसे वेगळे केलेले आहेत. ही बघा, ही पूर्ण मोठी बांधलेली तटबंदी आहे आणि ही इकडची अशीच वाट आपल्याला खाली घेऊन जाते. इकडं पण बघितलं तर पूर्ण अशी, कदाचित तिथून एखादा पायरी मार्ग वगैरे असेल, त्याला एखादा दरवाजा असेल. इथून पुढं आलं की ही शेवटची तटबंदी. इथं एक पाण्याचं टाकं आहे, त्याच्यात अजून पण पाणी आहे, खराब झालेलं आहे. त्या पूर्ण तटबंदीवरती जी बाहेरच्या बाजूने होती त्याच्यावरती चढायला पायऱ्या येतात. तेव्हा पूर्ण तटबंदीवरून आपण फिरू शकतो. आता सध्या जागजागी ढासळलेली आहे, पण तेव्हा पूर्ण मजबूत असेल ही तटबंदी. आणि इथं आलं की हे गोलाकार बुरुज, भरपूर सारे गोलाकार बुरुज पण येतात. याच्यामुळे हे दोन्ही भाग वेगळे केलेले आहेत. हा खालचा भाग आणि हा भाग, हा पण भाग, हा पहिला टप्पा, हा दुसरा टप्पा आणि हा तिसरा, अशी तटबंदी असून हा 3 भागात बंदिस्त केलेला आहे. आपण परत एकदा त्या दरवाजाच्या तिथे आलेलो आहे. समोर मारुतीची मूर्ती. हा किल्ल्याचा भाग आपला सगळा फिरून झाला. आता आपल्याला इकडचं बघायचं होतं. इकडे पाण्याचं टाकं आहे, ते पाण्याचं टाकं आणि त्याच्या पुढे एक बुरुज आहे, ते पाहून येऊ. पूर्ण भरलेलं पाण्याचं टाकं आहे. आणि इकडं समोर जो दिसतोय तो किल्ल्याचा अगदी शेवटच्या टोकाचा बुरुज इकडच्या बाजूचा. इकडच्या बाजूला दुसरं काय नाही आहे किल्ल्यावरती. खालचा परिसर दिसतोय खूप सुंदर असा. तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यातला अवशेषांनी परिपूर्ण असलेला हा सुरगड किल्ला बघितला आज आपण. किल्ल्याचा इतिहास पण खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या 111 किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचं नाव येतं. किल्ला कदाचित शिवकाळाच्या आधी बांधलेला गेलेला असावा. तिथं शिलालेख होता, त्याच्यावरती ते उल्लेख मिळता येतात. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या नंतर हा किल्ला मोगलांच्याकडे गेला. मोगलांनंतर हा किल्ला पेशव्यांच्याकडे आला आणि शेवटी इंग्रजांनी किल्ला उद्ध्वस्त केला. तर असा किल्ल्याचा इतिहास आपल्याला ऐकायला मिळतो. तर किल्ला कसा वाटला आणि आपला ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आपण खूप सारे याच्या आधी पण ब्लॉग अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या किल्ल्याचे, ते नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा.